हालेलुया, हालेलुया. बरोबर प्रियांनो, आपला परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. आणि बायबलमध्ये म्हटलं ना की तो रोज त्याच्या आशीर्वादाने तो आपल्याला भरतो. हालेलुया. रोज त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनावर तो देते. जेव्हा हा श्वास जो आपण घेतो हा त्या प्रभूने आपल्याला दिलेला. किती लोकांचा विश्वास आहे? हा श्वास तुम्ही तुमच्या शक्तीने घेत आहात का? तो देव आपल्याला जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काही देतो. हालेलुया. इतकंच नव्हे प्रियांनो, जे पाणी आपण पित आहोत हे कोणी दिलं आपल्याला? है ना? ज्यांना आपण खातो ते कोण देते आपल्याला? हालेलुया. अनेकदा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत है ना, पण आपण विचार करतो मिळत येते आम्हाला. नाही, ते आपोआप नाही मिळते. तो परमेश्वर या जगातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट, प्रत्येक मोठ्यातली मोठी गोष्ट तो परमेश्वर तुम्हाला देते. हालेलुया. एक मिनिट आपण सर्वजण प्रभूला धन्यवाद देऊया. आपले दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू तुम्हाला श्वास दिलास, धन्यवाद. मला जीवन दिलंच, धन्यवाद. मी माझ्या पायावर चालत आहे म्हणून धन्यवाद. मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो म्हणून धन्यवाद. मी माझ्या कानांनी ऐकू शकतो म्हणून धन्यवाद. मी माझ्या हातांनी काम करू शकतो म्हणून धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. जोरात टाळ्या वाजवून स्तुती करूया. हालेलुया. आपण आपलं बायबल उंच करूया यावेळेस प्रियांनो, आणि यावेळेस आपण एक कबुली देऊया. सर्वजण माझ्या मागं बोला. आज मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडे माझे कान लावणार आहे. मी हे वचन माझ्या डोळ्यासमोर जाऊ देणार नाही. परमेश्वराचं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवतो. आणि परमेश्वराचं वचन आज मला जीवन देणार आहे. माझ्या सबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडासमान बनणार आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावला. मी फलद्रूप होणार आहे. मी फलद्रूप आहे कारण मी देवाच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करणार. धन्यवाद प्रभू, तू मला तुझं वचन दिलंस. हालेलुया. तुझ्या आम्ही धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा तुझी कृपा आमच्यावर केलीस आणि तुझं वचन आम्हाला दिलंस. तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. तुझ्या सर्व बंधन, सर्व शाप तू तोडलेस आणि प्रत्येक तुझ्या लेकरांना आशीर्वादाने भरलंस. म्हणून धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव तुला देतो. आज प्रत्येक शब्द हा माझ्या बुद्धीने नव्हे तर पवित्र आत्मा तू तुझ्या लेकरांबरोबर बोललास म्हणून धन्यवाद. प्रत्येकाला ऐकणारे कान, समजणारा अंतःकरण दिलंस, धन्यवाद. प्रत्येक तुझ्या लेकरांना आशीर्वादित केलंस की त्याने धन्यवाद. या वचनाविरुद्ध तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व सैतानाच्या शक्तींना बांधते. आणि प्रभू या जागेमध्ये प्रत्येक तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये पूर्ण मोकळीकता, पूर्ण आशीर्वाद मी जाहीर करतो. धन्यवाद पिता, आमची प्रार्थना येशूच्या नावात. आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, आपण खूप 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 जास्त आशीर्वादित आहोत. हालेलुया. कारण खरोखर आपल्याला त्या परमेश्वराचं प्रेम मिळालं आहे. हालेलुया. खरोखर प्रियांनो, म्हणजे आपण जर कधी विचार केला देवाचं प्रेम हे किती महान आहे. हालेलुया. आज मी सकाळी प्रार्थना करत होतो आणि मी विचार केला ना, देवाचं प्रेम ॲक्च्युली पवित्र आत्म्यानेच तो विचार, कारण ना देवाचा आत्माच आपल्या जीवनामध्ये काय करतो, त्याचं प्रगटीकरण देतो है ना. आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो आणि प्रभूने माझ्यासमोर एक व्यक्ती आणला ना,
आणि काय झालं, त्या व्यक्तीला एक दुसरा माणूस मारत आहे, खूप मारत आहे. आणि इतकंच नाही की त्याला मारत आहे, हा दुसरा व्यक्ती त्याला वाईट वाईट शब्द बोलत आहे की नाही. आणि इतकंच नाही तर हा जो दुसरा व्यक्ती मला असं पवित्र आत्मा दाखवत होता की भावनिक रीतीने त्याला त्रास देते, शारीरिक रीतीने त्याला मारामारी करते, खूप ना त्याचे पैसे लुबाडून घेते, त्याला मारते आहे की नाही. असं मला एक पवित्र आत्म्याने माझ्या अंतःकरणामध्ये आणलं. आता विचार करा, जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला असं करते ना, त्याला शारीरिक रीतीने, मानसिक रीतीने, आर्थिक रीतीने, सर्व रीतीने काय करते, त्रास देते, तर हा दुसरा व्यक्ती काय झाला, शत्रू झाला ना. काय झाला, शत्रू झाला या पहिल्या व्यक्तीचा, आहे की नाही. जर आपल्याला कोणी असं केलं, जर आपल्याला कोण मारते, आपण किती वेळ मार खाऊ, एक लिमिट आहे का. कोण आपल्याला मानसिक रीतीने त्रास देते, आपण किती वेळ सहन करू, एक लिमिट आहे की. कोण आपल्याला कोणी आपले पैसे घेतले आणि देत नाही, खूप लोकांची अशी प्रॉब्लेम आहे ना, पैसे घेतले आणि देत नाही, त्यावेळेस कसं वाटतं त्या व्यक्तीविषयी, माझे पैसे. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज प्रभूने मला दाखवलं ना की तो दुसरा व्यक्ती ज्याला मारते ना, त्याच्यावर सर्व अन्याय करते ना, तो येशू आहे. आणि हा व्यक्ती जो त्याला मारते, हा सर्व रीतीने त्याचा छळ करते, ते आपण आहे. कोण आहे, तर आपल्यासाठीच येशूला मारलं ना. येशूला का क्रूस खांबावर मारलं, आपल्यासाठी तो गुन्हेगार झाला, आपल्यासाठी तो शापित झाला, आपल्यासाठी तो दरिद्री झाला, आपल्यासाठी प्रियांनो तो प्रभू येशू. आपण पाहतो ना, त्याचं आणि त्याच्या पित्याचं नातं हे तुटून गेलं. आपल्या सर्व वेदना, आपले सर्व विकार, आपले सर्व शाप त्या येशूने त्याच्यावर घेतले. पण विचार करा प्रियांनो, तरी पण येशू आपल्यावर प्रेमच करत आहे. काय करत आहे, जर आपण माणसांच्या जगामध्ये जर असं जर बघितलं, हे शक्य नाहीये. ज्या व्यक्तीला जर कोणत्या व्यक्तीला जर कोण त्रास देते, त्याला मारते, त्याला छळते, तर तो व्यक्ती ह्या दुसऱ्या व्यक्तीला कधी क्षमा करणं पण कठीण होतं. हा, जर त्याच्यामध्ये येशू आहे, देवाचा आत्मा आहे, तर होऊ शकतं. पण या जगिक रीतीने जर बघितलं तर तो व्यक्ती ज्याच्यावर अन्याय होते, तो कधीही क्षमा पण करू शकत नाही आणि प्रेम पण करू शकत नाही. पण येशू, विचार करा, हालेलुया, त्याने आपल्या सर्वांना क्षमा पण केली आणि तो पूर्ण अंतःकरणाने आपल्या सर्वांवर प्रेम करत आहे. हालेलुया, हालेलुया. आपण विचार करा, आपल्यामुळं, तुमच्यामुळं, माझ्यामुळं येशू आजारी झाला, शापित झाला, गरीब झाला, आपण त्याला मारून टाकलं, तुम्ही आणि मी त्याला क्रूस खांबावर मारून टाकलं, पण तरी पण तो येशू तुमच्यावर प्रेम करते. आणि तो येशू ज्या आपण त्याला मरण दिलं, त्याने तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन दिलं. ज्या तुम्ही आणि मी त्याला आजार दिले, तो तुम्हाला आज आरोग्य देते. जे तुम्ही आणि मी आपल्यामुळे तो शापित झाला, पण तो येशू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करते, शांतीने भरते, समृद्धीने भरते. हालेलुया.
किन लफ्जों से बयां मैं करूं यीशु तेरे प्यार को, किस प्यार से तुलना मैं करूं यीशु तेरे प्यार को। कोई लफ्ज नहीं, कोई शब्द नहीं, कोई रुझान नहीं जो दे अपने आप को। कोई लफ्ज नहीं, कोई शब्द नहीं, कोई रुझान नहीं जो दे अपने आप को। किन लफ्जों से बयां मैं करूं यीशु तेरे प्यार को, यीशु तेरे प्यार को। जोरात टाळ्या वाजवून आपण प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया. अनेकदा हे गाणं आपण मी गातो ना, मला असं वाटतं फ्रीज होऊन जावं इटर्निटीमध्ये. हे गाणं गात राहावं, येशूसाठी त्याची आराधना करत राहावी. हालेलुया. म्हणजे हे गीत खरोखर ना आपल्याकडे शब्द नाहीये, आपण त्याचं प्रेम वर्णन करू शकत नाही. हालेलुया. ते असतात ना, ते आपण येशूचे जोगी आहेत. ते बोलतात ना, हमको दुनिया से क्या काम रे, हम तो जोगी मसीह के. हालेलुया. आपण येशूचे लेकरं आहेत, आपण येशूसाठी आपण तहानलेले आहोत. येशू आपलं जीवन आहे, येशू आपलं प्रेम आहे आणि येशू हा आपल्या जीवनामध्ये प्रथम आहे. व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. जर नाहीये तर सर्व व्यर्थ आहे. आम्ही कारण विचार करा, आज मी तुम्हाला सांगितलं आपण येशूला काय केलं आणि येशूने आपल्याला काय केलं. आपण त्याला मरण दिलं, त्याने आपल्याला जीवन दिलं. आपण त्याला आजार दिले, त्याने आपल्याला आरोग्य दिलं. हालेलुया. तर खरोखर किती महान प्रेम आहे. हालेलुया. तर खरोखर हे प्रेम, देवाचं जे प्रेम ते सर्वात महत्वाचं आहे. आमेन. आणि याच टॉपिकला धरून आपण पुढे जाणार आहोत. हा टॉपिक नाहीये, पण पवित्र आत्म्याने मला दुसरं आजपासून एक नवीन टॉपिक, एक नवीन विषय आपण सुरू केलेला आहे. हालेलुया. ओके. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं ना, आपल्या जीवनामध्ये 3 पर्याय आहेत. किती पर्याय आहेत? 3. सर्वात पहिला पर्याय हा आहे की आपण ज्या जागेवर, ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याच परिस्थितीमध्ये उभं राहणं. तिथंच उभं आहे. वर्ष गेले, वर्ष आले, तिथंच आहे. हालतच नाही, पुढं नाही, मागं नाही, तिथंच. हालेलुया. दुसरा पर्याय, दुसरी जी परिस्थिती अनेक लोकांची काय आहे की ते मागं चालले. पुढं जाण्याच्या ऐवजी पुढं चालले, मागं चालले. आता पुढं जायला पाहिजे होतं. हालेलुया. पण पुढं चालले ते मागं. आणि तिसरा पर्याय हा आहे की आपल्याला पुढं जायचं. आपल्याला काय करायचंय? पुढं जायचंय, पुढं जायचंय. आता हे जे मी बोलत आहे सर्व गोष्टीमध्ये, प्रभूमध्ये पुढं जायचंय. देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, आशीर्वादामध्ये, सर्व गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचंय? पुढं जायचंय. आमेन. पण अनेक लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांची परिस्थिती अशी आहे की ते एकाच जागेमध्ये अडकलेले. अनेक लोक पुढं जात नाहीये त्यांच्या जीवनामध्ये, उलट मागं चालले. है की नाही? आणि मला परमेश्वराने एक गोष्ट सांगितली, हे सर्व का ना, कदाचित ते त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जॉबमध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या रिलेशनशिप्समध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतो ना की पुढं प्रगती होत नाही. एकाच जागेवर काय आहेत? थांबलेले. का माहिती तुम्हाला? त्याचं एक मुख्य कारण आहे, अनेक जण आपले जीवन भीतीमध्ये जगत आहे. कशामध्ये जगत आहे? भीतीमध्ये.
ज्यावेळेस एक माणूस भीतीमध्ये जगतो तो काय होतो, त्याला पुढे जाता येत नाही. तो तिथंच करू का नाही करू, नाही 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 मी नाही करत. हालेलुया. आणि अनेक लोकांची परिस्थिती आपण पाहतो अशी आहे ना की त्यांच्या जीवनामध्ये इतकी भीती आहे. भीती, आता आपण विषय सुरू केलेला आहे की भीतीमुळे काय काय होतं आजपासून आपण ऐकणार आहोत, शिकणार आहोत. आणि तुम्ही आणि मी जे देवाचे लेकरं आहोत आपल्या जीवनामध्ये मात्र कोणत्याही गोष्टीची भीती नकोय. कोणत्या माणसाची भीती नको, काय कोणत्याही माणसाची भीती नको, कोणत्याही आजाराची भीती नको, कोणत्याही गोष्टीची, मरणाची भीती नको, सैतानाची भीती नको. हालेलुया. अपयशाची भीती नको, कोणत्याही गोष्टीची आपल्या जीवनामध्ये भीती नकोय. कारण भीती ही सैतानाचा सर्वात मोठं शस्त्र आहे. काय, भीती हे सैतानाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि ज्यावेळेस आपण एक भीत कापत जीवन जगतो ना, आपण एकाच जागेवर आपण अडकून बसतो. आपल्या जीवनामध्ये उन्नती होत नाही. आपण पुढे जाण्याच्या ऐवजी आपण कुठे जातो, मागे जातो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो ही खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही माणसाची, कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही आजाराला, कोणत्याही गोष्टीला तुम्हाला आणि मला भ्यायचं नाही. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ना हा जो विषय हा खूप महत्वाचा आहे ना. आपण एक वचन वाचूया ना, इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि 15 वचन. भीती ही काय करते माणसाला, भीतीमुळे काय होतं आपण वाचूया. इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि 15 वचन. बायबल सांगतं आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. हालेलुया. येशू ख्रिस्त कशासाठी आला की जे मरणाच्या भयाने, सर्व बोला भयाने, भय. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे भीती हा जो शब्द आहे, भीती या शब्दाचा संबंध मरणाबरोबर आहे. भीती या शब्दाचा संबंध कशाबरोबर आहे, मरणाबरोबर आहे. माणूस कोणत्याही गोष्टीला का भीतो. एक व्यक्ती पाण्याला भीतो का, कारण पाण्यामध्ये गेलं तर मी मरून जाईल. कोण माणूस उंच बिल्डिंग वरून खाली पाहायला भीतो नाही बघितलं असेल ना का, त्याला भीती वाटती काय, मी मरून जाईल, आहे की नाही. मग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जी भीती आहे तिचा संबंध हा मरणाबरोबर आहे. भीती दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं, भीतीच्या द्वारे मरण येतं. भीतीच्या द्वारे काय येतं, मरण. आता मरण कसं येतं मी तुम्हाला सांगतो. भीतीच्या द्वारे सैतान येतो. भीतीच्या द्वारे कोण येतो, सैतान येतो, है की नाही. आणि सैतान ज्यावेळेस येतो तो काय करतो, घात, हत्या आणि नाश. योहान याचा 10वा अध्याय 10 वचन. चोर येतो हा कशासाठी येतो, घात, हत्या आणि नाश करायला येतो. पण हा चोर कशामुळे येतो, कुठून येतो, चोर कुठून येतो, चोर कशामुळे येतो, सैतान कशामुळे येतो, भीतीमुळे. कशामुळे येतो, भीतीमुळे. आणि इथं बायबल सांगते ते मरणाच्या भयाने,
भीती मरण आणती, भीती सैतानाला आणती. भीती कुणाला आणती? सैतानाला आणती. आणि भीती मरणाला घेऊन येते. पण इतकंच नाही, भीतीच्या द्वारे काय होतं, जे मरणाच्या भयाने आयुष्यभर, सर्वजण बोला, आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते. दास्याच्या बंधनात होते. ज्यांच्या जीवनामध्ये भीती आहे ते एक गुलामाचं, एक दास म्हणजे माहिती तुम्हाला, गुलाम, एक गुलामीचं जीवन जगतात. जे लोक भीतात ते कसलं जीवन जगतात? गुलामीचं. त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो ना, ते गुलाम असतात. आणि तुम्हाला माहिती, ते गुलाम लोक, आता आपण बायबल बघतो ना, जे इस्रायल लोक 400 वर्ष मिस्र देशामध्ये काय होते? गुलाम होते. दिवस आणि रात्र त्यांचे मालक त्यांना काय करत होते? त्रास देत होते. या इस्रायल लोकांना आपण पाहतो ना, दिवस आणि रात्र त्यांच्या जीवनामध्ये काय होता? या भीतीमुळं त्रास आहे की नाही? आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण भीतीमध्ये एक भीतीचं जीवन जगत आहे, तर आपण एक दासपणाचं जीवन जगत आहे. जर आपण भीतीमध्ये जीवन जगत आहे, तर प्रियांनो, सैतान कधी कार्य करल, कधी मारल सांगू शकत नाही. कारण भीतीच्या मुळे आपण दरवाजा ओपन करतो सैतानाला. भीतीच्या द्वारे काय होतं? सैतानासाठी दरवाजा उघडा होऊन जातो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला एक भीतीचं जीवन जगायचं नाही. तुम्हाला आणि मला या भीतीपासून पूर्णपणे मुक्त व्हायचं. तुम्हाला आणि मला काय व्हायचं? भीतीपासून पूर्णपणे मुक्त व्हायचं. हालेलुया, हालेलुया ना. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती नको. सर्वात महत्वाची गोष्ट, सैतानाची भीती नको. अनेक लोक सैतानाला घाबरतात. का घाबरतात तुम्ही ना? आपण देवाचे लेकरं आहेत ना? आहेत का? आपल्या बरोबर येशू आहे? फक्त आपल्या बरोबर आहे का? आपल्या बरोबर आहे का? आपल्या आतमध्ये? तो जुन्या करारामध्ये बरोबर असायचा, तो आता नवीन करारामध्ये तो आपल्या बरोबर नाही, तो आपल्या आतमध्ये. हालेलुया. बायबल काय सांगतं? तुम्हाला माहिती नाही का, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. देव काय दगडामध्ये, धोंड्यामध्ये राहत नाही. देव काय स्टील मध्ये राहत नाही. देव हा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती करतो. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला विचार करा, अनेक जण सैतानाला घाबरतात. का घाबरतात? है ना? आपण घाबरायला नकोय. आपल्याला कोणत्या माणसाला घाबरायचं नाहीये. आपल्याला कोणत्या आजाराला घाबरायचं नाहीये. कॅन्सरला घाबरायचं नाहीये. जगाला घाबरायचं नाहीये. कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाहीये. कारण भीती माणसाला काय करणार आहे? एका जागेमध्ये अडकवून ठेवणार. ओके. मला आता एक व्यक्तीची ही खरी घटना आहे. इथे शिवाजीनगर मध्ये एक माणूस राहतो है ना, आणि तो कितीतरी वर्ष त्याच्या घरामधून बाहेर निघालाच नाही. घरातच राहतो. सुधाकर बद्दल गेले होते त्याच्यासाठी प्रार्थना करायला. ओके. तो घरातून निघतच नाही. घरातून आता बघा, त्यांच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे. त्यांच्या घरामध्ये आर्थिक, आता जर एक करता धरता माणूस, कुटुंबाचा प्रमुख जर घरातून निघालाच नाही, तो कामच करत नाही, घरामध्ये काय होणार आहे? खायला नाही, प्यायला नाही. हालेलुया. अनेक लोक आपण पाहतो ना, असे भीतीमध्ये, सैतानाने त्यांना भीतीमध्ये जखडून ठेवलेले. त्या माणसाला नाही माहिती, सैतान दिसत होते, दुष्ट आत्मे दिसत होते, असंच होतं ना काहीतरी ना. तर विचार करा, म्हणून तो माणूस त्याच्या घरातून बाहेर निघतच नाही. पण या भीतीमुळं आता विचार करा ना, त्याच्या परिवाराचं किती मोठं नुकसान झालं आहे की नाही.
म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आपल्याला कोणत्याही गोष्टीला घ्यायचं, विशेष करून सैतानाला तर अजिबात घ्यायचं नाही. हालेलुया. त्यांनी जादूटोणा केला, त्यांनी जादूटोणा केला, त्यांनी माझ्यावर फेकलं, त्यांनी माझ्यावर मुठ मारली, त्यांनी माझ्या काय काय केलं, जे पण केलं ते केलं. तर बायबल सांगते, येशू बोला की तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला काही एक किती करू द्या. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत आहे. जर आपण एक भीतीचं जीवन जगत आहे तर मी तुम्हाला सांगते आपण एक शापित जीवन जगत आहे. आपल्या लवकरच नाश होणार आहे. आणि जर आपण भीतीचं जीवन जगत आहे आपण एका जागेमध्ये काय होणार आहे, अडकून राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे, मला अजून एक उदाहरण आठवलं ना. एकदा मी एक पुस्तक वाचत होतो आणि त्यांनी सांगितलं ना त्या पुस्तकामध्ये जो सिंह असतो, तुम्हाला माहिती आहे सिंह, सिंह ज्यावेळेस त्याला शिकार करायची ना, अनेकदा ना त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं ना, त्याला जर त्या छोट्या छोट्या प्राण्यांना जर पकडायचे, आता मोठ्या प्राण्यांना तर नाही, छोट्या एखादा ससा वगैरे, तर सिंह काय करतो माहितीये का, जोरात डरकाळी मारतो. काय करतो, डरकाळी मारतो. आणि मग तुम्हाला माहितीये ज्यावेळेस सिंह डरकाळी मारतो, जे मोठे मोठे प्राणी पळून जातात, हरण हे ते, पण जे छोटे छोटे प्राणी असतात कधी कधी काय होतं माहितीये, त्यांच्या जीवनामध्ये इतकी दहशत आणि इतकी भीती, काय दहशत आणि इतकी भीती निर्माण होती की त्या जागचे जागी पॅरालाइज होऊन पडून जातात. आवाजानेच काय झालं, लकवा मारून गेला त्यांना. अजून ते सिंहाने काही केलं पण नाही. ही सैतानाची स्ट्रॅटेजी, हे सैतानाचं काय कार्य करण्याचं आपण पाहतो ना, कार्य करण्याची ती हे काय करतो, सैतान धमकी देतो. धमकी, ज्यावेळेस तुम्हाला धमकी भेटते ना कुणाकडून, अजिबात घाबरायचं. कोण काय पण बोलू द्या, मी तुला असं करील, मी तुला तसं करील, तुझा सत्यानाश करील, माझा तो बाबा ओळखीचा आहे, मी त्याच्याकडे जाईल, असं करील तसं करील. एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, किती धमकी देते कोणीही. एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतान काय करतो, पहिलं धमकी देतो. शक्ती तर काय नाही त्याच्यामध्ये, काय त्याच्या तोंडामध्ये बळ येतो. अनेक लोकांचं तसं, शक्ती तर काय नाही, नुसतं फक्त तोंडाने बोलायचं. हालेलुया, की नाही. आणि सैतान असा आहे, सैतान काय निर्माण करतो, पहिलं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण. काय करतो तो, भीतीचं आणि दहशतीचं वातावरण तो निर्माण करतो. आणि ज्यावेळेस आपण त्या भीतीमुळं, त्या दहशतीमुळं आपण एकदम खचून जातो, ते शब्द ऐकून आपण ना एकदम हताश होऊन जातो, निराश होऊन जातो, आपण एकदम डिप्रेस होऊन जातो, आपण घाबरून जातो, आपण काय होऊन जातो. जर ती भीती पूर्णपणे तयार झाली मग सैतान येतो. काय, ज्यावेळेस भीतीचं वातावरण पूर्णपणे, ते दहशतीचं वातावरण निर्माण होतं, मग सैतान अटॅक करायला, मारण्यासाठी, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाश करण्यासाठी पुढं सरसावतो. म्हणून एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही परिस्थितीला घाबरायचं नाही. हालेलुया, हालेलुया. सर्वजण बोला, मी भिणार नाही, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्यामध्ये आहे. पुन्हा एकदा बोला, परमेश्वर माझ्या बरोबर आहे
तो माझ्यामध्ये आहे. मी कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही परिस्थितीला भिणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियाने ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला भीतीमध्ये आपले जीवन जगायचं नाही. एक उदाहरण आपण बघूया. जर आपण भिलो तर काय होईल? इयोब याचा 3रा अध्याय 25 आणि 26 वचन. इयोब याचा 3रा अध्याय 25 आणि 26 वचन. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. मी निश्चिंत स्वस्थ विश्रांत नाही, तरी देखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत. बघा, ऐका, इथं बायबल सांगतं मला कशाचीही भीती वाटली. काय बोलतोय? मला जर कशाचीही भीती, मला जर भीती वाटली, मला भीती, तर बायबल सांगतं तर तेच माझ्यावर येते. तुम्ही ज्याला भिणार तेच तुमच्यावर येणार. तुम्ही सैतानाला भिणार, सैतान तुमच्या घरामध्ये येणार. तुम्ही कॅन्सरला भिणार, कॅन्सर तुमच्या शरीरामध्ये येणार. तुम्ही चोराला भिणार, चोर तुमच्या घरात. है ना? तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीला भिणार ती गोष्ट तुम्हाला गाठणार. कारण इथं बायबल सांगत आहे मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. तीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये येते. मग म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही कोणत्याही गोष्टीला भीत आहे तर ती भीती तुम्हाला नाशाकडे नेणार. ती भीती तुम्हाला सैतानाकडे नेणार. हालेलुया. म्हणून आज म्हणजे हा खूप प्रॅक्टिकल विषय. मी नेहमी प्रॅक्टिकलच विषय परमेश्वर मला सांगायला लावतो. हालेलुया. असं थिओलॉजिकल खूप नाही सांगत, पण जे ज्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला पण फायदा होईल. हालेलुया. आपले जीवन जगायला आपल्याला काहीतरी मदत होईल. हालेलुया. याच गोष्टी पवित्र आत्मा सांगतो. कारण आज सकाळी खूप वेळ प्रार्थना केली आणि मग प्रभूने मला दाखवलं की हे आज माझ्या लोकांना सांग. हालेलुया. तर मग ही गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या गोष्टीला तुम्ही भिणार तीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येणार. हालेलुया. है ना? तुम्ही आजाराला भिणार, आजार तुमच्या जीवनामध्ये येणार. तुम्ही गरिबीला भिणार, गरिबी तुमच्या जीवनामध्ये येणार. तुम्ही आजाराला भिणार, आजार तुमच्या जीवनामध्ये येणार. ज्या गोष्टीला तुम्ही भिणार तेच तुमच्या जीवनामध्ये होणार. इयोब काय बोलतो? ज्या गोष्टीला मी भीत होतो, ज्या गोष्टीला मी काय करत होतो, मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्याकडे येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये ज्या गोष्टीला तुम्ही भिणार ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार. दुसरी महत्वाची गोष्ट, आता बघा भीती आल्यावर काय होतं इथं ऐका. मी निश्चिंत स्वस्थ व विश्रांतीमध्ये नाही. काय म्हणतो? मी निश्चिंत स्वस्थ व विश्रांतीमध्ये. ज्यावेळेस आपण एक भित्र जीवन जगतो, तुम्हाला माहितीये आपण नेहमी अस्वस्थ असतो. तुम्हाला माहिती अस्वस्थ नुसतं अस्वस्थ वाटतं. तिथं बसू का तिथं बसू, इथं जाऊ का तिथं जाऊ, काय करू भीती, काय करू. बसलं तर वाटतं उठतो, उठलं तर वाटतं बसतो. अस्वस्थपणा त्याला बोलतात. भीती काय करते? माणसाला अस्वस्थ करून टाकते ना. भीती माणसाच्या जीवनामध्ये आपण पाहतो ना, विश्रांती नाहीये. तो माणूस झोप लागत नाही. अनेक लोक बघितले झोपच लागत नाही त्यांना. अनेक म्हणजे विशेष करून ज्यांना दुष्ट आत्म्याचा त्रास होतो है ना,
मग ते लोक झोपतच नाही. कशाची भीती वाटते? सैतान येईल, सैतान येईल, सैतान येईल म्हणून झोपले. तुला माहितीये, ज्या कोणत्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ते येणार. तुमची भीती काय करत आहे सैतानासाठी? दरवाजे, खिडक्या, घर तुमचं सर्व उघडत. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती नकोय. हालेलुया. आपण जर नीतिसूत्र 29 आणि 25 वचन जर वाचलं, तिथं बायबल सांगतं ना, मनुष्याची भीती पाशरूप होते. मनुष्याची भीती काय होती? पाश. जर तुम्ही माणसाला भीता, तुमच्या जीवनामध्ये काय होईल? पाश. पाश म्हणजे माहिती आहे तुम्हाला? सैतानाचं जाळं. सैतान काय करल? त्याचं जाळं तुमच्या जीवनावर तो पसरवील. काय करल? त्याचं जाळं तुमच्या जीवनावर पसरवील. हालेलुया. आणि मग म्हणून इथं बायबल सांगत आहे ना, काय सांगत आहे इथं? मनुष्याची भीती पाशरूप होते. हालेलुया. आहे की नाही? आणि म्हणून तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या भीतीपासून, सर्व प्रकारच्या भयापासून आपल्याला लांब जायचंय. आपल्या जीवनामध्ये भीतीच नकोय. हालेलुया. बरोबर आहे का? का पाहिजे तुम्हाला? तुम्हाला आवडतं का तुमच्या घरामध्ये साप असले तर? घरामध्ये साप काय होईल? तसंच आहे, भीती तशीच आहे. जसं आपल्या घरामध्ये साप आहे. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट म्हणून आजपासून हा विषय आपण सुरू केलेला आहे. देवाची इच्छा आहे, परमेश्वराची योजना आहे, आपण सर्व प्रकारच्या भीतीपासून, सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त व्हावं. हालेलुया. आणि आपल्याला सर्व भयापासून कोण मुक्त करतो? केवळ परमेश्वर, केवळ प्रभू येशू. हालेलुया. केवळ देव आपल्याला सर्व भयातून मुक्त करतो. आमेन. हालेलुया. आमेन. आता महत्वाची गोष्ट ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, भीती ही आपल्या जीवनामध्ये नकोय. मग आता सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण डीप मध्ये जाणार आहे, कारण आता हा नवीन विषय आपण सुरू केला. ही भीती आली तरी कुठून? माणसाच्या जीवनामध्ये आली कुठं? कशाला आली? कुठून आली? का आली? सर्व आपण जरा ना असं ऑपरेशन करूया जरा. हालेलुया. नाही, माणसाची चीरफाड करतात नाही का मेडिकल स्टुडंट, तसं आपण पण बघूया का आपण पूर्ण त्याचं कुठून आले ज्यावेळेस ते आपल्याला समजल, का आले ते ज्यावेळेस आपल्याला समजल, आपण काय होऊ? त्या सर्व भयातून मुक्त होऊ. हालेलुया. तर आपण बघूया भीती कुठून, कशी आली, कुठून आली आणि का आली. आमेन. सर्वात महत्वाची गोष्ट, परमेश्वराने भीती बनवली नाही. परमेश्वराने भीती बनवली नाही. भीती कधी आली, कुठून आली, आपण बघूया. आपण कुठं जाणार? सर्व गोष्टीची निर्मिती कुठे आहे? उत्पत्तीचं पुस्तक, याचा 3रा अध्याय. आणि यावेळेस आपण 3रा अध्याय आणि आपण 8, 9 आणि 10 वचन वाचूया. त्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाचा दृष्टी पुरून आदामास व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले,
तू कोठे आहे? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून घेऊन लपलो. ओके, इथं बायबल सांगते यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव, सर्व बोला, परमेश्वर देव बागेत फिरत होता. हालेलुया. ही रोजची, तुम्हाला माहिती आहे, आदाम आणि हवा त्या एदेन बागेमध्ये होते आणि देव रोज येऊन त्यांना भेटायचा. देव काय करायचं? रोज येऊन त्यांना भेटायचा. हालेलुया. आता बघा, देव रोज येऊन त्यांच्या बरोबर गप्पा मारायचा. देव काय करायचा? त्यांच्या बरोबर रोज. आता अनेक लोकांना असं वाटतं ना, देवाबरोबर काय गप्पा. आता इथं जर आपण बघितलं आदाम आणि हवा त्यांचं जीवन ना, हे इथं जर आपण बघितलं त्यांच्या जीवनामध्ये काय आजार नव्हते, त्यांनी पापच केलं नव्हतं, त्यांच्या जीवनामध्ये कोणती कमी नव्हती, एदेन बागेत होते ते. हालेलुया. ना भांडण होतं नवरा बायकोचं, त्यांच्या जीवनामध्ये कोणतीच वाईट परिस्थिती नव्हती, पण तरी पण देव रोज येऊन त्यांच्या बरोबर भेटायचा, रोज त्यांच्या बरोबर गप्पा मारायचा आणि ते पण देवा बरोबर गप्पा मारायचे. प्रार्थना करायची म्हणजे हेच नाही की किराण्याची लिस्ट घ्यायची, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे, देवा मला आजारातून मुक्त कर, देवा मला हे कर, देवा मला ते कर. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाकडे ज्यावेळेस आपण जातो फक्त मागण्याच्याच उद्देशाने जाऊ नका. तुम्ही कधी बोलता का देवा बरोबर? हालेलुया. तसंच बोलायचं, त्याची स्तुती करायची, त्याला धन्यवाद द्यायचा, त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करायचा. प्रार्थना करणं याचा अर्थ हा नाहीये फक्त काय आता मला काहीतरी मागायचं. तिथं तर काहीच नव्हतं मागण्यासारखं, एदेन बागेमध्ये होते. हालेलुया. सर्व गोष्टींनी संपन्न होते, त्याच्याकडे सर्व काय होतं ना, हे सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? सर्व गोष्टी मिळवण्याचं. जे देवाबरोबर असेच बोलत राहतात ना सहभागिता, ते कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. हालेलुया. सर्व गोष्टी आपोआप येतात त्यांच्या जीवनात, त्यांना मागावं लागत नाही. कारण बायबल सांगतं तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला जाणून आहे तुम्हाला कशाची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आता याचा अर्थ नाही मागूच नका, बट मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. हालेलुया. तो तुमचा पिता आहे, तो तुमचा बाप आहे, तुम्ही त्याला मागू शकता, पण फक्त मागूच नका हे बोलते मी. कारण अनेक लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे प्रार्थना म्हणजे मागा, फक्त मागण्यासाठी नाही. इथं आपण पाहतो आदाम आणि हवा काय करत होते? बोलत होते. हालेलुया. ओके, बायबल सांगतं काय झालं मग? त्याचा आवाज त्यास ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. ते काय झाले? बागेतील झाडामध्ये आदाम आणि हवा लपले. का? परमेश्वर रोज येऊन त्यांना भेटायचा, परमेश्वर रोज त्यांच्या बरोबर बोलायचा. कधी असं झालं नाही की ते लपले, पण आज मात्र ते लपून गेले. काय झाले? लपले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. काय केलं मी? भिवून लपलो. इथे भीती निर्माण झाली. भीती कुठून सुरू झाली आहे? एदेन बागेमध्ये ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी देवाने त्यांना एक आज्ञा दिली होती. काय आज्ञा दिली होती? जे बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. पण सैताने त्यांना काय केलं? भुरळ पाडली, फसवलं आणि त्या दोघांनी, स्त्रीने आणि तिच्या नवऱ्याने, दोघांनी मिळून ते फळ खाल्लं.
आणि ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं प्रियांनो, हालेलुया, काय झालं? सर्वात प्रथम ना जसं आपण बघतो की बायबल सांगतं की त्यांना हे समजलं की ते नग्न आहेत. त्यांना काय समजलं? ते ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, आदाम आणि हवा यांनी ते फळ खाण्या अगोदर त्यांचं लक्ष त्यांच्या शरीराकडेच नव्हतं. त्यांचं लक्ष हे परमेश्वराकडे होतं, देवाकडे होतं. कशाकडे होतं? पण ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं, माणूस काय बनला? दैहिक. आणि आज पण अनेक लोकांना काय वाटतं? माणूस फक्त काय? शरीर. आणि म्हणून जगामध्ये आज 90% माणसांना कशाची चिंता आहे? शरीराची चिंता आहे. मी काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं. या शरीराला ज्या सर्व गोष्टी पाहिजेत त्या गोष्टींसाठी ते दिवस आणि रात्र काय करत आहेत? चिंता करत आहेत. आणि चिंता केल्यामुळं अनेकदा काय होतं? चिंतेच्या द्वारे भीती पण निर्माण होते. चिंता आणि भीती हे दोघं जुळवे. चिंता आणि भीती कोण आहे? काय बोलतात त्याला? आवळे जावळे. अजून काय बोलतात मराठीत? अजून काय शब्द आहे? ट्विन्सला काय बोलतात मराठीमध्ये? जुळे. जुळे जुळे नाही का? भीती आणि चिंता. ओके, मग इथं आपण पाहतो आदाम आणि हवा यांच्या जीवनामध्ये काय झालं? इथं माणसाच्या जीवनामध्ये काय सुरू झालं? भीती निर्माण झाली. कारण आपण पाहतो त्यांचं लक्ष आता फक्त कशाकडे? त्यांच्या शरीराकडं. त्यांचं लक्ष जे परमेश्वराकडे होतं ते निघून गेलं आणि त्यांचं लक्ष आता फक्त कशाकडे लागून राहिलं? पोटाकडं. आता मला जेवायचे, आता मला खायचे, आता मला कपडे पाहिजे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. आता काय होईल? मला पैसे कुठून येतील? पण मी कामावर नाहीये, मला घर नाहीये, मला फी भरायची आहे, मला हे करायचं. तुम्हाला माहिती आहे चिंता कशामुळं? माणूस काय झाला? दैहिक झाला. दैहिक जे लोक दैहिक जीवन जगतात ते नेहमी चिंता करत बसतात आणि ते नेहमी भीतीमध्ये आपलं जीवन जगतात. आता म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, तुम्हाला आणि मला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. हालेलुया. तुम्ही जर फक्त आदाम आणि हवा यांच्यासारखं जर आपण फक्त शरीराविषयी जर आपण पाहत राहिलो तर आपण काय होणार आहे? भीतीचं जीवन आणि चिंतेचं जीवन आपण जगणार आहोत. ओके ना? आता महत्वाची गोष्ट इथं आपण पाहतो की देवाने त्यांना म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, ती स्त्री तुम्हाला सोबतीच दिली, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. मग ती जी बाई आहे, स्त्री आहे, स्त्रीने बोललं, सर्पाने हे केलं, सर्पाने मला भुरळ घातली आणि म्हणून मी ते खाल्लं. ओके. आणि मग सैतान पण परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वंशज यापेक्षा तू शापग्रस्त हो, तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती. तर अशा रीतीने आपण पाहतो ही भीतीचा जन्म या जगामध्ये झाला. ते देवापासून काय झाले? लपले. देवापासून लपले. त्याच्या जीवनामध्ये भीती आली. आता खरं सांगायचं, आज प्रभूने मला एक हे प्रगटीकरण दिलं ना. हालेलुया. तुला माहिती आहे का, एक बाळ ज्यावेळेस जन्माला येतं, असं बोलतात त्या बाळाला त्याच्या वडिलांनी लगेच जवळ घेणं गरजेचं. डॉक्टर म्हणजे तुम्ही जर बघितलं डॉक्टर लोकांकडं ना, डॉक्टर लोक काय म्हणतात, ज्यावेळेस एक बाळ जन्माला येतं हे खूप गरजेचं आहे की त्याच्या वडिलांनी त्या बाळाला काय करावं? स्वतः जवळ घ्यावं. आहे की नाही? आपण पाहतो एक आई तर घेतीच आपल्या बाळाला आपल्या जवळ,
पण तितकंच महत्वाचं आहे की जे वडील आहेत त्या वडिलांनी काय करायला पाहिजे, आपल्या जवळ त्या बाळाला घेतलं पाहिजे. हालेलुया. आता विचार करा, ज्यावेळेस एक बाळ आपल्या आईकडं आणि आपल्या वडिलांच्या जवळ असतं, त्यावेळेस एक बाळ आपल्या आईच्या आणि आपल्या वडिलांच्या जवळ आहे, काय तुम्हाला माहितीये का, ते शांत असतं, ते निश्चिंत असतं. बरोबर आहे का? स्वस्थ असतं. ज्यावेळेस ते बाळ आपल्या आईपासून लांब जातं, दुसऱ्या कोण व्यक्तीने त्याला घेतलं, काय होतं, ते बाळ लगेच रडायला लागतं. बाळ काय व्हायला लागतं, लगेच रडायला लागतं, है की नाही? मग लगेच पुन्हा एकदा आपण काय करतो, त्या बाळाला आईच्या अर्ध्या मिनिटात ते बाळ लगेच शांत. पुन्हा कोण आलं बघायला, बाळाला घेतलं, पुन्हा चालू रडणं, काय होतं त्या बाळाचं, पुन्हा चालू होतं, है की नाही? पण जसं त्या बाळाला त्याच्या आईच्या हातामध्ये देतात, पुन्हा एकदा ते बाळ, हालेलुया, हालेलुया. आता ते बाळ काय करते, रडते, रडते म्हणजे भीतच आहे, अस्वस्थ आहे, त्याला इन्सिक्युअर वाटतं. त्याला काय इन्सिक्युअर म्हणजे तुम्हाला माहिती ना, इन्सिक्युअर म्हणजे त्याला असुरक्षित वाटतं त्या बाळाला. ज्यावेळेस दुसरं कोण त्याला त्याच्या हातामध्ये घेतं तर त्याला काय वाटतं, असुरक्षित वाटतं. आणि त्याला असुरक्षित वाटतं म्हणून ते काय करतं, रडायला लागतं. नाही, मला माझ्या आईकडे जाऊ द्या, मला माझ्या वडिलांकडे जाऊ द्या. अनेकदा असं होतं ना, आपल्या भारतामध्ये वडील लोक काही घेतच नाहीत बाळांना. खूप चुकीचं आहे. ओके, आता मी माझी साक्ष सांगतो, माझ्या वडिलांनी मला कधीच घेतलं नाही मी बाळ असताना, म्हणजे असं मला सांगितलं. ओके, आणि अनेक लोकांचं असं आहे की त्यांचे वडील त्यांना जवळ घेतच नाही. विशेष करून बाळ असताना घेणं गरजेचं आहे. हालेलुया, आहे की नाही? मोठं झाल्यावर तर वेगळी गोष्ट आहे, पण ज्यावेळेस बाळ आहे, बाळाला ना त्याच्या वडिलांनी आईनी जवळ घेणं आहे ना, हे गरजेचं आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस त्याचे वडील त्याची आई जवळ घेतात, त्याच्या जीवनामध्ये काय येतं, सिक्युरिटी, एक संरक्षण, त्याला एक सुरक्षितपणा वाटतो. हा, माझ्या आईने पकडले, माझ्या वडिलांनी मला, आई ते घेतीच, पण मी तुम्हाला सांगितलं, वडिलांचा अनेकदा काय होतो प्रॉब्लेम. वडिलांना वाटतं, अरे हे आईचं काम आहे, हे बाईचं काम आहे. काय, हे कोणाचं काम आहे? लेकरांना हातात घेणं, लेकरांना वाढवणं, लेकरांना चारणं, हे कुणाचं काम आहे? हे चुकीचं आहे. हालेलुया. वडिलांनी पण आपल्या बाळाला, कारण तुझंच बाळ आहे ना, हालेलुया, आहे की नाही? वडिलांनी पण आपल्या बाळाला सांभाळलं पाहिजे, जवळ घेतलं पाहिजे. हालेलुया. विशेष करून बाळ असताना. ओके, असं बोलतात, ज्या बाळांना आपले वडील जवळ घेतात त्याच्या जीवनामध्ये ना भीती राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये काय राहत नाही? भीती राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये एक सुरक्षिततेचं ना एक वातावरण तयार होतं. आता आपण आपल्या पॉइंटवर येऊया. हालेलुया. माणसाच्या जीवनामध्ये भीती काय? कारण आपण आपल्या जो खरा बाप, स्वर्गीय बाप, त्याच्यापासून आपण लांब झालो. आपला जो स्वर्गीय पिता, आपला जो खरा पिता, हालेलुया, त्याच्यापासून लांब झाल्यामुळं या जगामध्ये भीती सुरू झाली. आपण पाहतो, ज्या आदाम आणि हवा यांनी पाप केलं, काय झालं निर्माण?
भीती. कुठून आली भीती? कुठून आली भीती? पापातून. बायबल सांगतं ना, पापाचं वेतन मरण आहे. आता मी तुम्हाला सांगितलं हे मरण कसं येतं? भीतीच्या द्वारे. हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का की ज्या वेळेस, तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, ज्या वेळेस एक व्यक्ती देवापासून, देवपित्यापासून लांब आहे, देवपित्यापासून काय लांब आहे, काय होतं त्याच्या जीवनामध्ये? काय निर्माण होती? जे देवपित्यापासून लांब आहेत त्यांच्या जीवनामध्ये भीती तर निर्माण होतीच, त्यांच्या जीवनामध्ये चिंता आणि काळजी पण निर्माण होती. आता काय? आता काय? तर तुम्हाला माहिती आहे, एक बाळ जर त्याच्या आई वडिलांपासून लांब आहे तर काय होणार आहे? ते रडणार आहे. काय करणार आहे? ते रडणार आहे. हालेलुया. तसंच प्रियांनो, आज मानव जातीच्या जीवनामध्ये भीती आहे, चिंता आहे, काळजी आहे. का? ही भीती, चिंता, काळजी ही कुठून निर्माण झाली? ही कुठून आली? ही भीती, चिंता, काळजी प्रियांनो पापामुळं निर्माण झाली. कशामुळे निर्माण झाली? पापामुळं. देव पिता आणि माणूस यांचा संबंध नष्ट झाला आणि माणसाचं जीवन कशाने भरून गेलं? कशाने भरून गेलं? भीतीने भरून गेलं. आणि भीती कशी काढायची? हालेलुया. या भीतीतून आपण कसं मुक्त होऊ शकतो? एक शेवटचं वचन वाचूया आणि प्रार्थना करूया. पहिले योहान याचा 4था अध्याय आणि आपण 15 पासून ते 19 वचन मीच वाचतो. सर्वजण लक्ष देऊन ऐका. सर्वजण बोला, येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा मी वचन वाचतो. येशू हा देवाचा पुत्र आहे असा जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो व देव त्याच्या ठाई राहतो. हालेलुया. एक बाळ, मी सांगितलं, आपल्या आईपासून, आपल्या बापापासून लांब आहे, त्यास काय होतं? ते रडतं, आजारी पडतं, डिस्टर्ब होऊन जातो, अस्वस्थ होऊन जातो. पण प्रियांनो, ज्या वेळेस ते बाळ आपल्या आईच्या हातामध्ये जातं, आपल्या बापाच्या हातामध्ये जातं, ज्यावेळेस आपण प्रियांनो, हालेलुया, जो आपल्या स्वर्गीय पिता त्याच्या हातामध्ये जातो, त्यावेळेस काय होतं? हालेलुया. तो देव आपल्यामध्ये येतो, आपण त्या देवामध्ये जातो आणि मग बायबल सांगतं सर्व भीती, सर्व अस्वस्थपणा, सर्व काळजी, सर्व चिंता आपल्या जीवनामधून निघून जाते. तर याच्यासाठी येशू हा मध्यस्थ आहे. हालेलुया. हे केवळ येशूच्या बलिदानाच्या द्वारे होणार आहे. भीतीतून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, येशू ख्रिस्त. हालेलुया. आता बघा, इथं बायबल सांगतं देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. सर्व बोला, देव प्रीती आहे. सर्व बोला, देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. तर बायबल सांगते देव कोण आहे? प्रीती आहे. आणि देवाने त्याची प्रीती आपल्याला कशी प्रगट केली? कशी दाखवली देवाने त्याचं प्रेम? कुठं बघितलं? तुम्ही बघितलं का येशूचं प्रेम? कुठं? हालेलुया. येशूचं बलिदान, येशूचं रक्त आपल्याला देवाचं प्रेम दाखवतं. आमेन. पुढे म्हटलं प्रियांनो, बायबल सांगतं
कारण ओके बाईबल पुढे सांगतं, आपण पुढे वाचूया. प्रीतीच्या ठाई भीती नसते. बायबल काय सांगतं? प्रीतीच्या ठाई भीती नसते. बायबल सांगते इतकंच नव्हे, पूर्ण प्रीती भीती घालवून देते. पूर्ण प्रीती. जर तुम्हाला देवाची पूर्ण प्रीती समजली, तुम्ही कधीच कोणत्याच गोष्टीला भिणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जर भीती आहे, येशूवर विश्वास ठेवून अजून आपल्याला देवाचं प्रेम समजलं नाही, मग समजण्याची गरज आहे. हालेलुया. इथं बायबल सांगत आहे प्रियानो ना, की पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. आता ऐका, भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने म्हणजे देवाने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. हालेलुया. तर प्रियाने खूप महत्वाची गोष्ट आज आपल्याला समजलं, भीती कुठून येते. भीतीचं कारण काय? भीतीचं कारण काय? जे बाळ आहे ते बापापासून लांब आहे. आपला जो बाप, आपला जो स्वर्गीय पिता ना, त्या बापाने काय केलं? आपल्याला आपल्या बापापासून वेगळं केलं. पण खरोखर प्रभूला धन्यवाद, आपल्या देव पित्याने आपल्याला तसं सोडलं नाही. त्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. आणि येशूनी विचार करा, तो मरणाला भिला नाही. हालेलुया. आता बघा, देव मरणाला भीत नाही, येशू मरणाला भिला नाही. कारण येशू तुमच्यावर प्रेम करतो. जिथं प्रेम आहे, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्यासाठी तुम्ही मरायला पण तयार होता. तुम्ही विचार करत नाही मला काय वेदना होतील, मला किती त्रास होईल. मग येशूचं तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम होतं आणि म्हणून त्याने विचार केला नाही मला ज्यावेळेस हातामध्ये खिळे ठोकतील मला किती वेदना होतील, माझ्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालतील मला किती वेदना होतील. हालेलुया. कारण त्याचं लक्षच नव्हतं त्या खिळ्यांकडे, त्याचं लक्ष तुमच्यावर आणि माझ्यावर होतं. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. आणि त्या प्रीतीच्या द्वारे काय झालं? प्रीतीच्या द्वारे काय होतं? भीती. इथं बायबल सांगतं ना, जसं आपण वाचलं प्रियानो, की प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. पूर्ण प्रीती काय करते? भीतीला. हालेलुया. मग आज जर तुमच्या जीवनामध्ये कोणतंही भय, कशाचंही भय, हे भय काय तुम्हाला समजलं का? तुमच्या जीवनामध्ये कशाचं भय? सैतानाचं भय, आजाराचं भय, गरिबीचं भय, माणसाचं भय, कशाचं भय? ते भय काय माहिती तुम्हाला? कारण आपण येशूची प्रीती ओळखली नाही. ओळखली असेल, अर्धीच ओळखली. तरी बायबल सांगतं पूर्ण प्रीती, पूर्ण प्रीती भीतीला, पूर्ण प्रीती ओळखली नाही, अर्धीच ओळखली. म्हणून काय? अर्धी भीती अजून आहे. इथून पुढे आपण सुरुवात करूया. ओके. हालेलुया. इथून पुढे आपण सुरुवात करूया आणि देवाची पूर्ण प्रीती आपण ओळखून घेऊया. आणि ही प्रीती प्रियांनो तुम्हाला सर्व भीतीमधून मुक्त करणार आहे. आमेन. हालेलुया. ओके. आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. त्याची प्रीती, त्याची महान प्रीती. हालेलुया. खरोखर ते गीत माग आपण गायलं होतं ना, देवाची येशूची. ओके, मला आठवत नाही. हालेलुया. ख्रिस्ताची. ओके. हालेलुया.
खरोखर आपण प्रभूला धन्यवाद देऊया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि त्याची प्रीती आपण आठवण करूया. येशूचं प्रेम तुम्ही आठवण करा. प्रियानो, देवाने तुम्हाला दहशतीमध्ये, भीतीमध्ये, अस्वस्थतेमध्ये जगण्यासाठी निर्माण केलं नाहीये. त्या परमेश्वराने तुम्हाला प्रीतीमध्ये जगण्यासाठी निर्माण केलं. आणि आज त्या प्रभू येशूची प्रीती आपण ओळखून घेऊया. त्याचं किती महान प्रेम आपल्यावर. ओ राबा खा राबा वियांदा राबा शियांदा. हालेलुया. तुझे आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या प्रीतीसाठी धन्यवाद प्रभू येशू. तुझे आम्ही धन्यवाद देतो. खरोखर पाप केल्यामुळं प्रभू आम्ही जे तुझ्यापासून वेगळं झालो होतो, आम्ही तुझ्यापासून लपलो होतो, आम्ही त्या झाडामध्ये आदाम आणि हवा यांच्याबरोबर लपलो होतो, आम्ही तुझ्यापासून दूर होतो. पण तुझे आम्ही धन्यवाद देतो, त्या सर्व भीतीमधून, त्या सर्व दहशतीमधून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू तू आमच्यासाठी तू स्वर्ग सोडलास, आमच्यासाठी तू मनुष्य बनलास, आमच्या सर्वांच्या पापाची शिक्षा तू स्वतःवर घेतलीस आणि तुझ्याबरोबर तू आम्हाला एक केलंस. आता आमचा देवाबरोबर समेट झाला आहे. आम्ही देवापासून वेगळे नाही. जो येशूवर विश्वास ठेवतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. येशू तुझ्या रक्तामुळे, येशू तुझ्या बलिदानामुळे आता आम्ही पित्याच्या हातामध्ये आहोत. त्या पित्याने आम्हाला त्याच्या उराशी धरलेले आहे. ओ राबा खान दे रे बे. प्रभू धन्यवाद, आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्या बापाने, आमच्या पित्याने त्याच्या हातामध्ये, त्याच्या उरामध्ये, त्याच्या कुशीमध्ये आम्हाला ठेवलं आहे. आम्ही धन्यवाद देतो. आता आम्हाला भिण्याचं कारण नाही. आम्ही कोणत्याही गोष्टीला भीत नाही, कारण आमचा बाप, आमचा पिता आमच्या बरोबर आहे. राबा खांदे रे बेरिया मेंदो रोबो सोटोरिया दाराबा शिखेरिया ओंड्रा बारियान देबे सिठारियान देरेबेरियान दोरोबो ओड्रा बारिया क्रासिथे. प्रभू सर्व भीती तू नष्ट केलीस. भीतीच्या आत्म्या तुला आज्ञा देतो. या प्रत्येकाचं मन, या प्रत्येकाचं अंतःकरण, या प्रत्येकाचं शरीर सोड आणि निघून जा. तुझ्या प्रीतीचा आत्मा, तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव या क्षणी तुझ्या लेकरांवर तू करत आहेस. आणि प्रभू तुझी प्रीती, संपूर्ण प्रीती सर्व भीती घालवून देते म्हणून धन्यवाद देतो. तुझ्या आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा आणि सर्व आदर देतो. धन्यवाद देतो. पित्या आमची प्रार्थना ऐकलीस, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, आपण सर्व भीतीपासून मुक्त आहोत. का? आपण देवाच्या हातामध्ये. तो देव तुमचा आणि माझा पिता आहे, तो आपला बाप आहे. आता आपल्याला या जगामध्ये जो सैतान आहे त्याला भिण्याचं कारण नाही. आमेन. ओके, ही वेळ आहे आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये देऊया. त्यावेळेस आपण एक वचन वाचूया आणि आपलं अर्पण त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देऊया. यास आपण कोरिंथीकरास याचं दुसरं पत्र, याचा 8वा अध्याय. आणि यावेळेस आपण इथे काय महत्वाच्या वचन वाचूया. थँक यू जीसस. दुसरे कोरिंथी याचा 8वा अध्याय आणि 7 पासून आपण काय वचन वाचूया. बायबल सांगते तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टींची आस्था व आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात
तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्याच्या आस्थेवर तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. प्रियाने, तर बायबल सांगतं येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय झाला? दरिद्री झाला. का? की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही आणि मी धनवान व्हावं. इथं म्हटलं ना की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, सर्वजण बोला कृपा. कृपा, कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे काय? ग्रेस म्हणजे काय? हालेलुया. प्रियांनो, कृपा मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या शब्दात सांगतो. कृपा म्हणजे येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बलिदान केलं, त्याचा जीव दिला, म्हणून तर आपण बोललो ना लायक. कृपा म्हणजे येशूचं रक्त. देवाने काय केलं? त्याच्या पुत्राला अर्पण केलं. इथं बायबल सांगतं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचं बलिदान तुम्हाला माहिती आहे ना, त्याने बलिदान केलं आपल्यासाठी, त्याचा जीव दिला. आमेन. आता बायबल सांगतं ह्या कृपेच्या कार्यात जसं देवाने त्याचं सर्वस्व आपल्यासाठी दिलं, तसंच बायबल सांगतं आपण पण काय करावं? कृपेच्या कार्यात वाढावं. म्हणजे काय? आपण देण्यामध्ये वाढावं. इथं म्हटलं बघा, तर विश्वास, भाषण, ज्ञान. आता बघा, आपण विश्वासामध्ये वाढायला पाहिजे. भाषण, देवाचं वचन कसं सांगायचंय याच्यामध्ये वाढायला पाहिजे. ज्ञानामध्ये वाढायला पाहिजे. प्रत्येक गोष्टींची आस्था व आमावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, सर्व तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. कृपेच्या कार्यात म्हणजे काय? देण्याविषयी. देवाने आपल्यावर प्रेम केलं, देवाने त्याचा एक पुत्र दिला. आमेन. मग आपण जर देवाचे लेकरं आहेत, तर प्रियांनो आपण देवापासून कसे वेगळे असू शकतो? हालेलुया. देव हा देणार आहे, आपल्याला पण देणार बनायचं. आणि ज्यावेळेस आपण देतो, तुम्हाला माहिती काय होतं? देवाने त्याच्या एक पुत्राला दिलं. आज करोडो करोडो देवाला पुत्र आणि कन्या आहेत. देवाला किती आहेत पुत्र आणि कन्या? करोडो. हालेलुया. देवाला करोडो पुत्र आणि कन्या आहेत. पण पहिलं देवाला काय करावं लागलं? बी. येशू बी देवाला पेरावं लागलं. त्याच्या एक पुत्राला. तुम्हाला आणि मला पण काय करावं लागल? पेरावं लागलं. ज्यावेळेस तुम्ही पेरणार, हालेलुया, देव तुमच्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद, त्याची बरकत मुक्त करणार. आमेन. ओके, यास आपण एक गीत घेऊया. हे गीत चालू असताना आपलं अर्पण, आपले दशमांश आपण देवाच्या राज्यामध्ये देऊया.
तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ पे आता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम चला है गाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम चला है गाता रहे। चला है गाता रहे। चला गाता रहे। हालेलुया। यस, आपण प्रार्थना करूया. ओ ग्लोरी, हालेलुया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू येशू, आम्हाला तुझी कृपा माहिती आहे. तू धनवान असता आमच्यासाठी दरिद्री झाला, की तुझ्या दारिद्र्याने आम्ही धनवान बनावं. तुझ्या आज तुझ्या लेकरांनी या कृपेच्या कार्यात वाढण्यासाठी तुझ्या त्यांनी तुझ्या राज्यामध्ये त्यांचं अर्पण, त्यांचे दशमांश या क्षणी पेरले. प्रभू प्रभू, तुझा अधिक आशीर्वाद, तुझी समृद्धी, तुझी बरकत या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये दिलीस. या क्षणी सर्व बंधन, सर्व खमी तू नष्ट केलीस. प्रभू, तुझी बरकत दिलीस आणि यासाठी दिलीस की आम्ही हजारो लाखो लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनू. पिता, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो. सर्व आदर देतो, सर्व गौरव तुला देतो, सर्व महिमा आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.